नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आरोग्याविषयी आणि शरीरासंबंधी नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामध्येच मित्रांनो, आज एक नवीन आणि वेगळी माहिती घेऊन आलो, ती म्हणजे डाळ। मित्रांनो, ही जर डाळ खाल्ली तर विटामिन बी म्हणजे की 12 याची कमतरता भरून काढेल। तर मंडळी, विटामिन बी ही आपल्या शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचं पोषक तत्व आहे। विटामिन बी हे मज्जासंस्था आणि रक्ताच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं। या महत्त्वाच्या पोषक तत्वामुळे मज्जासंस्था नीट कार्य करते, रक्तपेशीचे उत्पन्न होतं आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते। विटामिन बी ही प्रामुख्याने नॉनव्हेज पदार्थांमध्ये मिळते, त्यामुळे शक्यतो शाकाहारी असणाऱ्यांच्या शरीरात विटामिन बीची कमतरता फार मोठ्या प्रमाणात असते। शाकाहारी लोकांसाठी विटामिन बी 12 जे नैसर्गिक स्रोत कमी असल्यामुळे ह्या विटामिनची डेल्स वेट विटामिन B12 असं कंट्रोल कम करतात। पण अनेकदा असं पण दिसून येतं की शाकाहारी असणाऱ्यामधील विटामिन बीची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हा एक नैसर्गिक आणि उत्तम स्रोत आहे। काही विशिष्ट डाळीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास ही कमतरता काही प्रमाणात भरून काढता येऊ शकते। आता मंडळी, आपल्या रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या एका विशिष्ट डाळीमध्ये विटामिन बी भरपूर प्रमाणात असतं, नैसर्गिकरित्या आढळते आणि विटामिन बी हे समृद्ध असलेल्या अशा डाळीबद्दल आजची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि जे शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते। या खास डाळीच्या रोजच्या आहाराचा समावेश केल्यास विटामिन बीची कमतरता काही प्रमाणात दूर करू शकता। मंडळी, विटामिन बीची कमतरता भरून काढण्यासाठी ही खास डाळ नेमकी कोणती आहे, आता ती आपण बघूयात। तर मंडळी, सर्वप्रथम आहे की विटामिन बीची फक्त नॉनव्हेज पदार्थांमधून मिळतं, परंतु शाकाहारी लोकांसाठी मूग डाळ हा एक उत्तम पर्याय असू शकतो। मूग डाळ खूप पौष्टिक असते आणि पचायलाही हलकी असते। यामध्ये प्रोटीन, फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोल्ट यासारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात। मूग डाळ विटामिन B12 ची आता कमतरता कशी भरून काढते ते बघूयात। तर मंडळी, मूग डाळीमध्ये असलेल्या फोल्ट विटामिन B9 लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते, त्यामुळे विटामिन B12 च्या कमतरतेमुळे होणाऱ्या ॲनिमिया सारख्या आजाराला प्रतिबंध होतो। याशिवाय फोल्ट लाल रक्तपेशी निरोगी ठेवते आणि B12 च्या कमतरतेमुळे येणाऱ्या अशक्तपणालाही दूर करते। नंतर आहे पचनसंस्थेला मदत करते। मंडळी, मूग डाळ पचायला हलकी असल्यामुळे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असते। विटामिन बीच्या योग्य शोषणासाठी निरोगी पचनसंस्था असणे आवश्यक असते। मूग डाळ सहज पचते, ज्यामुळे शरीर विटामिन बीचे उत्तम प्रकारे शोषण करू शकते। नंतर आहे प्रोटीन। मंडळी, प्रोटीन आणि लोहयुक्त मूग डाळीतील प्रोटीन शरीरातील पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी मदत करते, ज्यामुळे B12 च्या कमतरतेमुळे होणारा परिणाम कमी होतो। ह्या डाळीमध्ये लोहाचे प्रमाणही चांगले असते, जे ॲनिमिया आणि थकवा दूर करण्यासाठी प्रभावी आहे। नंतर आहे आहारात मूग डाळीचा समावेश कसा करावा। तर मंडळी, मूग डाळीचा खिचडी बनवून खाऊ शकता किंवा सूप पिऊ शकता। नंतर नेहमीच्या जेवणात मुगाची डाळ, भात किंवा पोळी पराठ्यासोबत खाऊ शकता। नंतर मूग डाळीच्या पिठापासून घावन, चिला किंवा डोसा बनवूही शकता। जर तुम्हाला गोड आवडत असेल तर मूग डाळीचा हलवा एक उत्तम पर्याय आहे। तर मंडळी, अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये मूग डाळीचं सेवन केलं तर विटामिन बी हे भरपूर प्रमाणात तुम्हाला मिळू शकता। तर मंडळी, ही होती विटामिन बद्दलची छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे। धन्यवाद।